नमस्कार, मी धर्मपाल. ह्या उत्तर विश्लेषणाच्या क्लासमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुरू करूया आज जो झालेला आपला प्रश्न संच आहे त्या प्रश्न संचाच्या विश्लेषणात. अतिसंभाव्य जे काही उत्तर असतील ते आपण आज पाहणार आहोत. पहिला आपला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि पॉलिटिक्सच्या संदर्भात विचारला गेलेला. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कलम 243A यामध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? आपण आपल्या ऍपवरच्या क्लासमध्ये आणि त्याच वेळेला जे आपले अतिमहत्वाचे जे प्रश्न म्हणून आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपण वारंवार घेतलेला आहे. याच्या संदर्भामध्ये पहा, भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित जे काही कलम आहे 243 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर 243 याचा जो संबंध आहे हा ग्राम सभेशी संबंधित असलेला कलम आहे. मग राखीव जागाशी संबंधित कलम कोणता आहे तर ते 243D आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बघितलेला आहे. पंचायतीची जी निवडणूक आहे तर 243K मध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि पंचायतीचं जे काही लेखा परीक्षण आहे तर त्या ठिकाणी आपण 243J आहे. हे सर्व अतिशय व्यवस्थितपणे आपण 73वी घटना दुरुस्ती शिकवत असताना वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यावरती 1 ते 2 प्रश्न 100% पडतील. आणि या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत. प्रश्न एकच आहे परंतु थोडासा तो फिरवून त्याचे तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून त्यांनी 2 प्रश्न तुम्हाला लकीली त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत. परंतु मी सांगितलेल्या या 73व्या घटना दुरुस्तीवरच ते प्रश्न आलेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असलेला अधिनियम कोणता? आपण अतिशय व्यवस्थितपणे हे सुद्धा पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने वसंतराव नाईक जी कमिटी आहे तिची स्थापना झाली, त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं आणि त्या वसंतराव कमिटीनं जे काही शिफारसी दिलेल्या होत्या त्याच्या आधारावरती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा जो कायदा 1961 अधिनियम कशा पद्धतीने बनला आणि त्याच्या आधारावरती मग पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांची निर्मिती कशी झाली ही अत्यंत व्यवस्थितपणे आपण वेगवेगळ्या कमिट्या बघताना आपल्या ऍपवरील मुलांना आणि त्याच वेळेला संपूर्ण युट्यूबच्या मुलांना सुद्धा सांगितले आणि त्या ठिकाणी प्रश्न पहा जसा म्हणेल त्या पद्धतीने प्रश्न पडलेला आहे. याचं उत्तर काय आहे? या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 अशा प्रकारचं या ठिकाणी या अधिनियमाचं नाव आहे ज्याच्या आधारावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थापना झाली. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, मी डिटेलमध्ये सांगितलं होतं की या अधिनियमाच्या 56व्या कलमाच्या अनुसार पंचायत समितीची स्थापना झाली आणि या अधिनियमाच्या 6व्या कलमानुसार त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची स्थापना झालेली आहे. आणि म्हणून याचं उत्तर जे काही आहे अधिनियम 1961. याच्यानंतर बघूया जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबाबत या ठिकाणी पुढील विधाने विचारात घ्या असं त्यांनी सांगितलं. स्थायी समिती आपण सांगत असताना या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की ही अतिशय महत्वाची समिती येण्याचं कारण काय आहे तर जिल्हा परिषदेचा जो काही अध्यक्ष असतो तोच याचा काय असतो, स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. आणि त्याच्यामुळे पहा या ठिकाणी काय म्हटलं की जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो तो स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. हे आपण शिकवलेले जे काही पर्याय आहे ते या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की जिल्हा परिषदेचा जो काही सचिव असतो तर तो सचिव कोण असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. आणि त्यावेळेला हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला काय देऊ शकतात तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हे पर्यायामध्ये देऊ शकतात आणि मग तुम्ही त्या ठिकाणी फसू शकता. कारण प्रत्येक ठिकाणी त्या विभागाचा जो प्रमुख असतो तो त्या ठिकाणी सचिव असतो, परंतु जिल्हा परिषदेमध्ये मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव असतो आणि जिल्हा परिषदेचा सुद्धा सचिव असतो. हे तुम्हाला वारंवार सांगितलं आणि या ठिकाणी तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून याचं उत्तर कोणतं या ठिकाणी तेव्हा बी बरोबर आहे आणि त्याच्यानंतर डी बरोबर आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात हे या ठिकाणी चुकीचं असं. आणि त्याच्यानंतर स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापती असतं का तर त्या ठिकाणी स्वतंत्र सभापती नसतो, तर जिल्हा परिषदेचा जो काही अध्यक्ष असतो तो त्याचा काय असतो, सभापती असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बी आणि डी या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे? आताच आपण हे बघितलेलं आहे. याचं उत्तर आहे का कलम 243A. त्याच्यानंतर पुढे बघूया लॉर्ड रिपनचा जो काही ठराव आहे याला आपण काय म्हणतो भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मागणा करता हे याचं जे काही इसवीसन आहे तर इसवीसन कधीच आहे अशा पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे. हे कधी आहे 1882 याचं उत्तर आहे. पहा यानंतर जर बघितलं आपण दक्षिण पूर्व आशियाई देशाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी राबवलेलं जे काही परराष्ट्र धोरण होतं तर त्याचं नाव काय सध्याचं म्हटलेलं आहे. आपण डिटेलमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला काय होतं हे त्या ठिकाणी लुक ईस्ट पॉलिसी होती. काय होती? लुक ईस्ट पॉलिसी होती 1991 ची. आणि मनमोहन त्याच्यानंतर आपण पीएम मोदी आल्याच्या नंतर 2014 याचं नाव त्यांनी बदलून काय केलेलं आहे ऍक्ट ईस्ट पॉलिसी अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि याचं उत्तर काय एक्झॅक्ट उत्तर ऍक्ट
ऍक्ट ईस्ट पॉलिसी अशा प्रकारचा आहे. त्यानंतर बघा 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिंधू जल करार त्या ठिकाणी झाला. भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नद्या देण्यात आल्या अशा पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे. भारताच्या बाजूने भारत कुण्या दिशेने आहे त्या अर्थानं बघितलं तर पूर्वेकडे आहे आणि पश्चिमेकडे कोण आहे त्या ठिकाणी पाकिस्तान आहे. पश्चिमेकडे असलेल्या पाकिस्तानला त्या ठिकाणी पहा सिंधू, चिनाब आणि झेलम ह्या ज्या काही नद्या आहेत त्या पाकिस्तानला देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी 20% पाणी भारत त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यानंतर भारताला ज्या कोणत्या नद्या दिलेल्या आहेत रावी, सतलज आणि बियास ह्या नद्या भारताला दिलेल्या आहेत. आणि हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हा जो काही करार आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. याचं उत्तर काय आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर पुढे जाऊया. G20 मध्ये पुढील देशांचा समावेश त्या ठिकाणी होत नाही असं म्हटलेलं आहे. आता G20च्या संदर्भात तुम्हाला मी फार मोठी अशी सुंदर अशी ट्रिक दिलेली होती. ते ट्रिक काय या ठिकाणी मी सांगत नाही. मागच्या क्लासेसमध्ये ऍपमध्ये व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी एवढंच तुमच्या लक्षात असायला पाहिजे की अर्जेंटिना जो काही आहे हा याचा सदस्य आहे, इटली हा सदस्य आहे, इंडोनेशिया हा सदस्य आहे आणि आपल्या नेबरिंग कंट्रीज मध्ये म्हटलं तर चायना सुद्धा सदस्य आहे. या ठिकाणी कोण सदस्य नाही आहे? पाकिस्तान हा सदस्य नाही आहे आणि ताजिकिस्तान हा सदस्य नाही आहे. आणि लेटेस्ट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आफ्रिकन युनियन जी आहे 2023 मध्ये ही या G20 मध्ये ऍड करण्यात आली होती. याचं उत्तर काय बघ डी आणि ई हे असलेले जे कोणते पर्याय आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला शोधावे लागतील. आता G20 मध्ये पुढील देशांचा समावेश होत नाही म्हणजे पाकिस्तानचा समावेश होत नाही डीचा आणि ईचा. डी आणि ई असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्राच्या संबंधित साफ्टा जो काही आहे याच्याशी संबंधित सभासद नाही असं म्हटलंय. साफ्टाचा अर्थ काय सांगितलंय त्यांनी? लॉंग फॉर्म साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया. आणि साफ्टाच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती बघितली आहे. आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की साफ्टा जो काही आहे हा सार्क जो काही देश आहे ह्या सार्क देशाशी संबंधित असलेलं जे काही संघटन आहे तर त्याच्याशी संबंधित आहे. आणि सार्कच्या संबंधाने आपण काय म्हटलेलं आहे की आपले जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत शिकवताना तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं नेबरिंग कंट्रीज जे काही आपले आहेत त्या नेबरिंग कंट्रीज मधले 2 कंट्रीज वगळून टाकायचे. कोणते कोणते? चायना वगळून टाकायचा आणि म्यानमार त्या ठिकाणी कोणता? म्यानमार वगळून टाकायचा आणि त्याच्यामध्ये ऍड काय करायचं तर त्या ठिकाणी मालदीव ऍड करायचं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आणि श्रीलंका ऍड करायला सांगितलं होतं. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला? खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये नाही आहे? तर कोणत्या नाहीये? म्यानमार हा जो देश आहे त्या ठिकाणी याच्यामध्ये नाही आहे. तर उत्तर या ठिकाणी तर म्यानमार. त्याचं उत्तर काय या ठिकाणी? उत्तर क्रमांक 4. ज्यांनी ऍप मध्ये क्लासेस व्यवस्थित केले त्यांना अतिशय डिटेलमध्ये आणि रेग्युलर ज्यांनी हिस्ट्री बाय सचिन गुळी ह्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती ज्यांनी व्हिडिओज बघितलेले आहेत सर्व प्रकारचे PYQचे आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य हे डिटेलमध्ये तुम्ही याचा फायदा घेतला असेल आणि तुम्हाला याचा निश्चितपणे फायदा झालेला असेल परीक्षेमध्ये सुद्धा. 2 स्टेट सोल्युशन जो काही हा शब्द जो काही आहे बातम्यांमध्ये नेहमी येतोय तर ते कशाशी संबंधित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की इस्रायल हा जो काही देश आहे याच्याशी संबंधित असलेला हा 2 स्टेट अशा प्रकारचं सोल्युशन या संदर्भात आपण म्हणू शकतो. तर साधारणपणे बघा 1993 ची ही एक प्रकारचा करार आहे. कोणामध्ये? पॅलेस्टीन त्या ठिकाणी PLO नावाचे संघटन त्या ठिकाणी एकंदरीत त्या ठिकाणी काम पाहत होतं एक्झिक्युटिव्ह म्हणून पॅलेस्टीनचं आणि भारत आणि इकडं इस्रायल सरकार जे आहे इस्रायल सरकार आणि पॅलेस्टीनचं जे PLO आहे यांच्या दरम्यान जो काही करार झालेला आहे ओस्लो या ठिकाणी तर त्या ओस्लो करारामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये शांतता नांदवायची असेल पॅलेस्टीनमध्ये आणि इस्रायलमध्ये तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? 2 स्टेट सोल्युशन द्यायला पाहिजे अशा प्रकारची गोष्ट आपण सांगितलेली होती. याचं उत्तर काय आहे? इस्रायल हे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढे बघूया. खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं? आता बघा अयोग्य तुम्हाला हेही सांगितलं सचिन सरांनी शेवटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कीवर्ड्स कशा प्रकारचे फाइंड आउट करायचे. कीवर्ड जर आपल्याला माहित नसतील किंवा त्या ठिकाणी जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी कशी गफलत करू शकते. तर ह्या प्रश्नाने या ठिकाणी बऱ्याच जणांना गफलत केली असू शकेल कारण या ठिकाणी अयोग्य विधान ओळखायला सांगितलंय आणि या ठिकाणी जर लोकांनी योग्य विधान ओळखलं त्या ठिकाणी प्रश्नाचं त्या ठिकाणी योग्य तुम्हाला उत्तर येत असून सुद्धा ते चुकीचं होऊ शकतं. तर आपण याच्याकडे बघूया. निमरान संवाद जो आहे तर निमरान संवाद जो काही आहे पहा हे काय आहे तर राजस्थान मधील एक प्रकारचा निमरान नावाचा फोर्ट आहे. निमरान फोर्ट म्हणजे निमरान किल्ला जो आहे राजस्थान मधील तर तो आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान राजस्थान मधील निमरान या ठिकाणी जे काही झालेला आहे तर तो त्या ठिकाणचा करार आहे. म्हणजे भारत आणि चीन संबंधाविषयी म्हटलेलं आहे ना हे नाही आहे या ठिकाणी हे चूक आहे. ओटावा संवाद जो आहे भारत पाकिस्तानच्या संदर्भात आहे तर हे बरोबर आहे. सांगलीला जो काही संवाद आहे हा भारत सिंगापूरच्या दरम्यान झालेला आहे असं म्हणतात असं नाही आहे. तर सांगलीला काय आहे पहा सिंगापूर मधलं एक हॉटेल आहे सांगलीला. या हॉटेलमध्ये एक प्रकारचं डायलॉग झालेला आहे आणि तो डायलॉग मल्टीलॅटरल डायलॉग आहे.
मल्टीलॅटरल म्हणजे एक दोन देशातला डायलॉग नाही, अनेक देशांच्या मधला डायलॉग. आणि याच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर सिक्युरिटीच्या संदर्भामधला हा डायलॉग आहे. आणि आशिया आणि पॅसिफिक जेवढे देश आहेत त्या सर्वांच्या मध्ये सिक्युरिटीच्या संदर्भात झालेला डायलॉग आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही म्हटलेलं आहे शांग्रीला संवाद भारत सिंगापूर याच्या दरम्यान आहे, तर या ठिकाणी आपल्याला हे चुकीचं म्हणता येऊ शकतं. रायसीना संवाद जो आहे भारताच्या भूराजकीय आणि आर्थिक गोष्टी संबंधातलं शिखर परिषद आहे म्हणून म्हटलेलं आहे, तर हे अगदी बरोबर आहे. तर बघा आता याच्यामध्ये डी बरोबर आहे, त्याच्यानंतर पहिलं जे आहे ए, तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. ओटावा हे बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर शांग्रीला जो काही हे चुकीचं आहे. याच्यामध्ये बघा की अयोग्य विधान आयोगाला आपल्याला सांगितलंय म्हणजे काय, ए आणि सी हे दोन अयोग्य असणार आहेत. बघा ए आणि सी जिथं आहे ते अयोग्य आहे, म्हणजे आपलं जे काय उत्तर आहे या ठिकाणी 3 हे उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शेवटचा जो काही आपला प्रश्न आहे हा या ठिकाणी रोहिणी आयोगाच्या संदर्भामधला होता. आणि या रोहिणी आयोगाच्या संदर्भामधला जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं होतं, तर हे पहा की भारत सरकारद्वारे नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती रोहिणी यांचा जे काही आयोग आहे तो चर्चेमध्ये आहे सध्याला. या आयोगाचा उद्देश काय म्हणून सांगितलेलं होतं. तर बघा रोहिणी आयोगाचा जो काही उद्देश आहे तुम्हाला मी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला होता की जे काही ओबीसी मध्ये जे काही कॅटेगरायझेशन आहे म्हणजे ओबीसी कम्युनिटीमध्ये जो काही आरक्षण त्यांना 27% दिले आहे त्याच्यामधल्या काही कमजोर कम्युनिटीला या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, तर आरक्षणाचा फायदा सर्वांना मिळावा म्हणून ओबीसी मध्ये एबीसीडी अशा प्रकारचे त्या ठिकाणी गट पाडले जावेत. आणि जे कमजोर लोक आहेत ओबीसी मधले त्यांना फायदा देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी म्हणून हा आयोग त्या ठिकाणी नेमण्यात आलेला होता. तर पर्याय काय म्हणतो बघूया आपण या ठिकाणी. पहिला पर्याय आहे कुस्तीपटूवर अन्याय होणारा जो आहे तो दूर करण्यासाठी रोहिणी आयोग होता का, तर त्यात ते नाही आहे. प्रबळ ओबीसी जाती गटामधील आरक्षण आणि त्याचे फायदे केंद्रीकरण जे काही झालेले आहे तर त्या ठिकाणी ते तपासणे याचा उद्देश होता का, तर निश्चित रूपाने याचं जे काही उत्तर आहे तर हे 2 उत्तर आपल्याला सांगता येतं. संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी उपाय सुचवणे रोहिणी आयोगाचा त्या ठिकाणी उद्देश नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा सुद्धा या ठिकाणी उत्तर नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 96 आहे याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला 2 म्हणून सांगता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय उत्तमपणानं अगदी आपल्या ऍप मध्ये सुद्धा आपला क्लास घेतलेला होता. फक्त 5च व्हिडिओ होते आणि त्यावेळेला सुद्धा आपण अत्यंत ट्रिमेंडस अशा स्वरूपाचा आम्हाला एक प्रकारचा भरभरून प्रतिसाद दिलेला होता. अत्यंत कमी फीस मध्ये आम्ही हे याच्यासाठी ठेवलं होतं की आम्ही एक प्रकारचं सिक्युरिटी फोर्सेसच्या संदर्भामध्ये आम्ही एक कृतज्ञतेची भावना म्हणून एक त्यांना कमीत कमी वेळ मिळतो अभ्यासासाठी याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न केला होता. तर त्या प्रयत्नाला अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही अभ्यास करून हा प्रयत्न केला होता आणि परीक्षेमध्ये सुद्धा ह्या बाबी आलेल्या आहेत आणि हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की निश्चित रूपानं आम्ही जे काही शिकवलेलं आहे त्याच्यामधले 95% प्रश्न जशाला तसे आलेले आहेत. पुन्हा एक वेळेला तुम्ही निश्चित रूपानं मेन्स पर्यंत जाल आणि तुमच्या खांद्यावरती स्टार निश्चित रूपाने येतील अशा प्रकारे शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.